संघाला चांगल्या प्रकारे चेंडू आता चेंडू काही खाली राहिला, रितेशला समजला नाही, निर्धाव चेंडू गेलाय. पुढील चेंडू बबण्याचा, चांगल्या प्रकारे मारलेला चेंडू ऑफसाईडच्या दिशेने, तेवढी चांगलं क्षेत्ररक्षण. आणि एक धाव मिळते आणि रितेश बीड संघाचं खातं ओपन होते धावसंख्येचं आणि धावसंख्या झाली ती 1. पहिलं षटक बबण्याचं, खूप चांगल्या प्रकारे फुटवर्क आहे बबण्याचं, रनिंग आहे. कुठेतरी मिसफिल्ड होतीये आणि 2 धावा मिळत आहेत बीड संघाला. दोन धावांनी धावसंख्या झाली ती 3. एक धाव मिळतीये. कुठेतरी बबन रितेश आणि प्रकाशाला मोठे फटके मारून देत नाही. कुठे ते धावसंख्या रोखण्यामध्ये यश येते ते बबन याला. चांगल्या प्रकारे गोलंदाजी ऍक्शन आहे बबनाची. स्विचिट करण्याचा प्रयत्न रितेशाचा, हा सुद्धा निर्धाव चेंडू. धावसंख्या तिथेच स्थिरावलेली 4 या धावसंख्येवर. खूप चांगल्या प्रकारे गोलंदाजी करतोय आणि पहिलं षटक समाप्तीचा इशारा येतोय म्हणजे पंच प्रशांत खांडेकर यांच्याकडून. स्कोर 4. पहिलं षटक संपलंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती रितेश बीड संघाची 4. ज्या रत्नागिरी बीड संघासोबत खूप आक्रमकपणे फलंदाजी केली होती, परंतु आता कुठेतरी अडचणीत सापडतोय तो रितेश बीड संघ. विरुद्ध स्टेशन टाकरोडच्या विरुद्ध खेळताना आणि बबन याने रोखून धरलं यांना 4 धावेवरती. दुसरं षटक घेऊन आलाय तो. चांगल्या प्रकारे गोलंदाजी करतोय, केवळ 1च धाव मिळतीये. दुसरा गोलंदाज आहे तो संदीप. चांगल्या प्रकारे फलंदाजी सुद्धा करतो संदीप आणि गोलंदाजी सुद्धा. लेग साइडला मारण्याचा प्रयत्न होता, परंतु मिसफिल्ड होतीये आणि 1 धाव मिळतीये बीड संघाला. धावा झाल्यात त्या 6. कुठेतरी 4 षटकांमध्ये 55 ते 60 धावांचा टार्गेट लक्ष उभं केलं पाहिजे स्टेशन ठाकरे समोर खेळताना बीड संघाला. खूप चांगल्या प्रकारे तिथे सुद्धा क्षेत्ररक्षण होत आहे. खूप चांगली कामगिरी करत आहे स्टेशनवर ठाकरवाडी संघ. एक धाव संख्या मिळते आणि धाव संख्या झाली ती 7. दुसरं षटक चालू आहे.
खूप चांगल्या प्रकारे मारलेला फटका आहे, परंतु आता बघू झेल होतोय का. आणि हा झेलबाद झालाय तो रितेश. आणि असा पहिला झटका मिळतो तो बीड संघाला, रितेश बीड या संघाला. रितेशची जागा घेण्यासाठी मला वाटतंय माधवला पाचारण केले ते. रितेश वैयक्तिक 3 धावांवर बाद झाला आहे. गोलंदाजी मार्क आहे संदीप. रितेशची जागा घेण्यासाठी गेला तो माधव मैदानामध्ये. मागच्या सामन्यामध्ये माधवने सुद्धा खूप चांगल्या प्रकारे फलंदाजी केली होती. आले आले माधवने चांगला फटका मारला आहे. स्टेजच्या वरती मारलेला फटका 6 धावांसाठी. मी मागाशीच म्हटलं होतं की माधव खूप आक्रमक फलंदाज आहे. आणि या 6 धाव्यांनी धावसंख्या जाऊन पोहोचते ती 13. अजूनही दुसऱ्या षटकातील एक चेंडू शिल्लक आहे. तेवढ्या ताकदीचं गोलंदाजी केली संदीप याने. माधवला सुद्धा त्रिफला चित केलाय. धावसंख्या तिथेच स्थिरावलेली आहे, 13 धावसंख्येवरती. दोन षटकांच्या समाप्तीनंतर 2 विकेट आणि 13 धावसंख्या रितेश बीड संघाची. आणि माधवची जागा घेण्यासाठी मैदानामध्ये गेलाय तो मागच्या सामन्यातील सामनावीराचा पुरस्कार मिळालेला हार्दिक. स्कोर 13-13. बॉल कृष्णा. तिसरं षटक घेऊन येतो तो हर्ष. अपील केलं होतं, मात्र पंचांनी दात फेटाळले आहे. आणि निर्धाव चेंडू. धावसंख्या तिथे सुद्धा स्थिरावलेलीच आहे, 13. चांगल्या प्रकारे मारला फटका, परंतु बघूया षटकार प्रकाशच्या बॅट मधून. अजून प्रकाश आणि हार्दिक मैदानामध्ये आहे. धावसंख्या झाली ती 19. षटकार खेचलाय तो. हा सुद्धा फाईन लेगच्या दिशेने मारलेला चेंडू. खूप चांगल्या प्रकारे क्षेत्ररक्षण केलं आणि झेल पकडलाय तो. आणि प्रकाश बाद होतोय. कुठेतरी वाटलं होतं की हा सुद्धा षटकार जाईल, पण क्षेत्ररक्षण सुद्धा तितक्यात चलाकीचा होता स्टेशन टाकरोड या संघाचा. आणि प्रकाश बाद होतोय.
धावसंख्या सुद्धा तिथेच स्थिरावलेली आहे 19. आणि प्रकाशची जागा घेण्यासाठी तो मैदानामध्ये गेला अक्षय. अजूनही या षटकातील काही चेंडू शिल्लक आहेत. हार्दिकला कुठेतरी चांगली कामगिरी करावं लागेल, कारण स्टेशन ठाकरवाडी या संघाने खूप चांगल्या प्रकारे फलंदाजांचा भरणा आहे. आणि एक टप्पा चौकार गेलाय. आणि या 4 धावसंख्येच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते ती 23 या धावसंख्येवरती. कुठे ते 50 ते 55 धावांचं टार्गेट सेट केलं तर थोडं महागडं ठरू शकते ते स्टेशन ठाकरवाडी संघासाठी. 30 ते 40 ते धावा सहजरित्या पूर्ण करू शकतात त्या. 23 धावसंख्या झाली आहे. तिसरं षटक चालू आहे. हा सुद्धा चांगला मारलेला फटका होता. एकच धाव होती, परंतु 2 धावा घेतल्यात आणि 2 धावसंख्या झाली ती 25. तिसऱ्या षटकातील काही चेंडू शिल्लक आहेत आणि स्ट्राईक येतो अक्षय. निर्धाव चेंडू. षटक समाप्तीचा इशारा येतो अंपायर कडून. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती रितेश बीड संघाची 25. अजून एक षटक शिल्लक आहे आणि पाणी घेऊन जायचं मैदानामध्ये. गोलंदाज शेवटचं षटक घेऊन येतोय तो मैदानामध्ये. स्ट्राईकले हार्दिक. नरेश. हा सुद्धा चांगला मारलेला फटका आहे आणि हा जातो षटकार. खूप चांगल्या प्रकारे फलंदाजी करतो तो हार्दिक आपल्या संघासाठी. आणि आता शेवटच्या षटकामध्ये त्याला खूपच हाणामारी करावी लागेल.
आणि या 6 धावेच्या धावसंख्येने जाऊन धावसंख्या पोचते ती 31 या धावसंख्येवरती. कुठेतरी अजूनही मोठे फटके त्याला मारावे लागतील. पहिल्या चेंडूवरती षटकार खेचलाय नरेशच्या गोलंदाजीवर हार्दिक याने. स्विच करण्याचा प्रयत्न होता. एक धाव मिळते आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न करताना वाईट चेंडू 1+1. आणि 2 धावसंख्येच्या धावसंख्येने मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते येते. पस्तीस धावसंख्या झाली ती. हार्दिककडून काहीतरी अपेक्षा असतील त्या रितेश बीड संघाला. अक्षय जागा घेण्यासाठी मैदानामध्ये गेला तो भरत. निर्धाव चेंडू. चेंडू काही हार्दिकला समजला नाही. चांगल्या प्रकारे मला फटका होता आणि कुठेतरी मिस फील्ड होतीये आणि 2 धावा मिळत आहेत आणि 2 धावेने धावसंख्या जाते 37. अजूनही शेवटच्या षटकातील काही चेंडू शिल्लक आहेत आणि हार्दिकला असेच 1-2 फटके मारावे लागतील. हा सुद्धा निर्धाव चेंडू. चांगल्या प्रकारे गोलंदाजी करतो तो नरेश. पहिल्या चेंडू षटकार खेचला होता हार्दिकाने, परंतु पुढील चांगली कामगिरी केली नरेश याने गोलंदाजीमध्ये आपल्या आणि रोखून ठेवलं ते रितेश बीड संघाला. वाईट चेंडू आणि अवंतर या धावसंख्येने मदतीने धावसंख्या जाऊन पोचते ती 38 या धावसंख्येवरती. अजूनही शेवटच्या षटकातील 2 चेंडू शिल्लक आहेत आणि 2 चेंडू 2 षटकार जरी खेळते तरी कुठे ते 50 धावांचा लक्ष उभं करतील ते रितेश बीड संघ. फलंदाज बाद होतोय. हार्दिकला कुठेतरी स्ट्राईक देण्याच्या नादामध्ये एकच धाव मिळते. सोपन जातोय तो बरचची जागा घेण्यासाठी आणि शेवटचा मोठा चेंडू शिल्लक असेल या शेवटच्या षटकातील आणि कुठेतरी धावसंख्या रोखण्याचं काम केलं ते स्टेशन टाकरोडे संघाने. मिळतो चेंडू आणि 4 षटकाचा खेळ समाप्त झालाय आणि 39 धावा केल्यात त्या रितेश बीड संघानं आणि 40 धावांचं लक्ष ठेवलंय ते
स्टेशन ठाकूरवाडी या संघासमोर सदतीस धावा झाल्या. बीड संघाच्याने 38 धावांचं लक्ष ठेवलं ते स्टेशन ठाकूर समोर. 38 धावांची गरज आहे. 38. सदतीस झाल्यात. 38 धावांची गरज आहे. सदतीस धावा. 38 धावांची गरज आहे ती स्टेशन ठाकूर संघाला. पहिल्या षटकामध्ये 4 धावा आल्यात. दुसऱ्या षटकामध्ये 9 धावा. तिसऱ्या 12 आणि चौथ्या षटकामध्ये 12 धावा आल्यात. सदतीस धावा. 38 धावांची गरज आहे ती.
हॅलो, चला 24 चेंडू मध्ये 38 धावसंख्येची गरज आहे. सगळ्यांचं स्वागत. शेवटची मॅच, क्वार्टर फायनलची लढत. कोण टॉप 4 मध्ये जाणार? एका बाजूला स्टेशन ठाकरवाडी कर्जत तालुक्यातील हा संघ आणि दुसऱ्या बाजूला अगदी जवळच असणारा रितेशचा बेडवाडी हा संघ. या वातावरणामध्ये, या संध्याकाळच्या वातावरणामध्ये या धावा देखील वाचवल्या जाऊ शकतात. पहिला गोलंदाज आलाय किरण पवार. लसित मलिंगा. हा ट्रॅकर बॉल बाहेरची कडा, गलीमध्ये चेंडू. भरत तिथे थोडीशी मिसफील्ड. भरतने आज भरपूर मिसफील्ड केल्यात आणि हा चेंडू जातोय सीमारेषेच्या पलीकडे. चौकार. या धावा वाचवाव्या लागतील या वातावरणामध्ये. बीडवाडी टीमला सर्कलचा फायदा उठवत असताना भरतने आज भरपूर मिसफील्ड केल्यात. जिथे भरत जातो तिथेच बॉल येतोय. आज जणू काय भरतच्या मागे बॉलच लागला की काय. 4 ने अकाउंट खुलं गेलंय स्टेशन ठाकरवाडी या टीमने. 39 38 ची गरज असताना खोलात टाकलेला बॉल. मी अगोदरच उल्लेख केला की विकेट जर आल्या तर मजा येईल या सामन्यामध्ये आणि किरण पवारने घेतली एक मोठी विकेट. फलंदाज बाद. लसित मलिंगा. काय चेंडू हाताळण्यात आला होता. या षटकामध्ये किमान 5-6 धावा आल्या आणि 1-2 विकेट मिळाल्या ना तर सामन्यामध्ये युटर्न होऊ शकतं बीडवाडी टीमचं. काय होईल या सामन्यामध्ये हे सांगणं फार कठीण आहे. स्टेशन ठाकरवाडी आणि रितेश दोन्हीही चांगल्या टीम्स एकमेकांच्या विरोधामध्ये आदिवासी संघांचं प्रतिनिधित्व करत असताना कित्येक सामन्यामध्ये आले असतील एकमेकांच्या विरोधात. परंतु आज या जामरुंगच्या मैदानावरती आपण बघतोय दोन्ही हॅट्रिक साठी 500चं कॅश प्राइज आहे. यशोन हिंदोला आणि रवी निरगुडाकडून. किरण पवार, लसित मलिंगा या टीमचा तारणहार, वेगवान गोलंदाज. कित्येक स्पर्धेमध्ये आपण त्याला बघत असतो, चांगली गोलंदाजी. रितेशच्या नेतृत्वाखाली ही टीम यावर्षी चांगली खेळतीये. खोलात टाकलेला बॉल लॉंग ऑफला. फिल्डर तिथे नाहीये. तिथे फिल्डर खरं तर ठेवायला पाहिजे होता कारण डाऊन द ग्राउंड सगळे फुलर लेनचे बॉल टाकतोय. इथे एकच धाव मिळेल आणि या एका धावसंख्येने धावफलक जाऊन पोहोचताय 5 वरती. जर ती मिसफील्ड झाली नसती तो चौकार जर आला नसता तर कदाचित ही धावा आणखी कमी दिसल्या असत्या. परंतु 5 वरती धावफलक पोहोचतोय. 3 चेंडूचा खेळ संपलाय. 1 विकेट मिळाली आहे संदीपची. संदीप बाद झाले परंतु हर्ष वरती सगळ्यांच्या नजरा असतील. हा देखील एक चांगला फलंदाज आहे या टीमचा हर्ष. हा चेंडू आणि इथे काय घडलंय. सरळ चेंडू गेला सीमारेषेच्या पलीकडे. हा आलाय चौकार. वाईट +4 5 धावा. 5 धावा मिळतात या चेंडूवरती. धावफलक जाऊन पोहोचेल एकूण 10 वरती. 38 ची गरज असताना जुनी 28 ची गरज आहे. काय करतोय किरण पवार. परंतु क्षेत्ररक्षकाची साथ मिळणं देखील गरजेचं असतं अशा वेळेस. क्षेत्ररक्षकाने जर हा चेंडू गॅदर केला असतं तर कदाचित वेगळे चित्र बघायला मिळालं असतं. आणखी खराब बॉल. किरण पवारचा व्हाईट बॉलचा पंचांनी इशारा केलाय. बघावं लागेल आता. पंच चेक करतायत. पंच लाईन वरती चेंडू पडला की नाही पडला या सगळ्या गोष्टी चेक केल्या जातील. चला, पंच जो निर्णय देतील तो अंतिम असेल याची आपण नोंद घ्या. तिसरा पंच नाही याची नोंद घ्या आपण. जो काय ऑन फील्ड डिसिजन असेल तोच ग्राह्य धरला जाईल.
किरण पवार. धावा आता वाचवाव्या लागतील. व्हाईट बॉल पंच. येस, व्हाईट बॉल. धावफलक पोहोचेल 11 वरती. थोडीशी महागडी कामगिरी. हा चेंडू इथे आणखी एक मिसफिल्ड, परंतु डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न इथे आपण बघतोय. हार्दिकने केला. तिथे कोणतेही धाव मिळत नाही. असे चेंडू टाकावे लागतील. आता हे षटक कंप्लीट करावं लागेल याच धावसंख्येवरती, कारण 11 धावा आल्यात. 38 धावा वाचवायचे आहेत. हे महत्वपूर्ण षटक होतं, कारण एक संदीपची विकेट मिळाली या षटकामध्ये. धावा वाचवाव्या लागतील आता बीड संघाला ही मॅच जिंकायची असेल तर, कारण जो जिंकेल तो पुढे जाईल. हा देखील चांगला बॉल. टप्पा पडल्यानंतर उसळीच घेतली नाही चेंडूने. निर्धाव चेंडू. 5 चेंडूचा खेळ संपला. 11 धावा धावफलक्यावरती. असे चेंडू टाकावे लागतील. जसे जसे डॉट बॉल येतील या मॅच मध्ये तसे तसे आणखी प्रेशर वाढू शकतं या संघावरती. विकेट्स घेण्याचा प्रयत्न केला गेला पाहिजे या सामन्यामध्ये. 38 धावसंख्येची गरज असताना 11 धावा पहिल्या षटकाचा मार्गस्थ असताना. आणखी एक चांगला बॉल आणि षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी संपुष्टात आला. एक मिसफील्ड झाली चौकाराला आणि त्यानंतर जो व्हाईट बॉल तर 5 आला. ह्या कुठेतरी आता डोकेदोकी ठरू शकते बीडवाडी टीमसाठी, परंतु पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचलाय ते 11 धावा धावफलकावरती. या टीमकडे गोलंदाजी चांगली आहे. किरण पवारचा एक षटक, हार्दिकचा एक षटक, भरतचा एक षटक, प्रशांत देखील या ठिकाणी आता जॉईन झालाय, त्याचं देखील एक षटक असेल. चांगली गोलंदाजी करावी लागेल या संध्याकाळच्या वातावरणामध्ये. धावा वाचवल्या जाऊ शकतात. हार्दिक आलाय. हार्दिक वरती विश्वास दाखवलाय. बीड एक्सप्रेस. हार्दिक गोलंदाजी मार्क वरती. लेदर क्रिकेट देखील हा खेळाडू खेळत असतो. मोठमोठ्या स्पर्धेमध्ये हा संघ तुम्हाला दिसतो खेळताना. बीडचा आदिवासी लॉर्ड्स मध्ये भरपूर स्पर्धा यावर्षी तो संघ खेळलाय. 20 पेक्षा जास्त स्पर्धा यावर्षी त्यांनी खेळल्यात. सगळ्या काही अनुभव माधव असेल, रितेश असेल, हे सगळे दाखवत असताना हार्दिक आले गोलंदाजीसाठी. 38चं टार्गेट आहे. 11 धावा धावफलकावरती आल्यात. अजूनही 18 चेंडू मध्ये. वेगवान बॉल. चांगला कव्हर ड्राईव्ह आपण बघतोय. स्वीपर कव्हरच्या दिशेने फिल्डर तिथे आहे. सिंगल. दुसरीचा प्रयत्न होत नाहीये. सिंगलच मिळते. असे चेंडू टाकावे लागतील. सिंगलच धाव मिळते. 12 धावा धावफलकावरती. हार्दिककडे बराच वर्षाचा अनुभव आहे. या टीमचा एक चांगला गोलंदाज आहे हार्दिक. चांगली गोलंदाजी करावी लागेल. 5 धावसंख्येचा स्पेल या मॅच मध्ये वापसी होऊ शकते बीडची. वेगवान बॉल. अगोदर बॅट आली, नंतर शरीराचा वेध चेंडूने घेतलाय. चांगला बॉल हाताळण्यात आला. चांगला बॉल बघायला मिळतोय हार्दिकचा, किसनचा. आता जोर लावायला सुरुवात केली बीड टीमने. पहिल्या ओव्हर मध्ये जरी त्या 9 धावा एक्स्ट्राच्या आल्या तरी देखील आपण म्हणतोय या मॅच मध्ये वापसी झाली आहे. किसनने करून दिली आहे. असे चेंडू त्याला टाकावे लागतील. एखादी विकेट या मॅच मध्ये पुन्हा वापसी होऊ शकते. छोला टाकलेला बॉल. चांगला बॉल. तिथे फक्त सिंगलच मिळेल. सिंगल पेक्षा जास्त काही नाही. दुसरीचा प्रयत्न सुरू केला आणि इथे दुसरी मिळणारच नाहीये. दुसरी नव्हतीच त्या ठिकाणी आणि फलंदाज एक मोठी विकेट मिळते या मॅच मध्ये. बाद. पंचांनी आउट दिलाय, परंतु एक चेक करूया आपण. रिव्ह्यू नाहीये खरं तर, फलंदाज बादच असेल, पण एक चेक आपण करूया. जर असं बेनिफिट ऑफ डाऊट जर आलं तर आपण तो डिसिजन मागे घेऊया. म्हणजे सॉफ्ट सिग्नल. आउट. आउट आहे फलंदाज.
फलंदाज आउट आहे. बेनिफिट ऑफ डाऊट्स, कारण रिव्ह्यू नाही आहे, सो परतावा लागेल फलंदाजाला. गौतम जातो बॅटिंग करण्यासाठी. 10 क्रमांकाची जर्सी त्यांनी परिधान केली. फलंदाज बाद होतोय. अजूनही बॅटिंग साठी आपण बघतोय मोठी बॅटिंग लाईनअप या टीमची. एकच धाव मिळते. धावफलक पोहोचलाय 14 या आकड्यावरती. 2च धावा दिल्यात हार्दिकने. हर्ष बाद झाला. रनआउटच्या स्वरूपात ती धाव होती का की नव्हती धाव, सगळ्या गोष्टी. धावफलक जाऊन पोहोचले 14 या आकड्यावरती. हार्दिक चांगली गोलंदाजी करतो या सामन्यामध्ये. 38 हे टार्गेट आहे, परंतु गोलंदाजी चांगली केली बीड टीमने या सामन्यामध्ये अद्याप तरी. हार्दिक अर्ध विकेटने. वेगवान बॉल आणि इथे कॅच सोडली आहे. कॅच ड्रॉप होतीये प्रकाश कडून. सोपी झेल असती. विकेट आणखी एक मिळाली असती. दबाव आला असता ठाकूरवाडी टीम वरती, परंतु इथे काय घडलंय. कॅच ड्रॉप होते. सिंगल कंप्लीट झाली. धावफलक जाऊन पोहोचेल आता 15 या आकड्यावरती. अजूनही 38 धावसंख्येचा पाठलाग करायचंय. 38चं टार्गेट ठेवण्यात आलं होतं, परंतु काही गोलंदाजी केली आहे हर्षदने. हार्दिकने या दुसऱ्या ओव्हरमध्ये कमबॅक केलंय आपल्या टीमसाठी. मोठे फटके दिलेच नाहीत या षटकामध्ये. आणखी एक वेगवान बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. माधव तिथे पोहोचतोय शॉर्ट मिड विकेटला. एकच धाव. आणखी एक मिळते. काय गोलंदाजी करतोय हार्दिक. अद्याप तरी त्यांनी धावा खर्च केल्यात फक्त 5 धावा फक्त खर्च केल्यात. 5 चेंडूचा खेळ संपलाय. धावफलक जाऊन पोहोचले 16 वरती. 22 धावसंख्येची अजूनही गरज हा सामना जिंकण्यासाठी. कोणीही जिंकू शकतो हा सामना. मॅच मध्ये तरी वापसी झाली आहे. एक मोमेंटम शिफ्ट केलाय बीडवाडी टीमने. खोलात टाकलेला बॉल शॉर्ट मिड विकेटला. पुनश्च जर फिल्डिंग डायरेक्ट झाली असती ना तर कदाचित रनआउटच्या स्वरूपात आणखी एक फलंदाज बाद देखील झाला असता, परंतु इथे सिंगलच मिळते. दुसऱ्या षटकाचा खेळ समाप्त होते. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 17 धावा आणि आता गरज आहे 12 चेंडू आणि 21 धावसंख्येची. बरं झालाय. वेगवान बॉल बरचसा सरळ गेलाय. प्रकाशच्या हातामध्ये आणखी एक निर्धाव चेंडू. 21 ची गरज आहे 11 बॉल मध्ये. 21 धावा. कमी धावा संख्येचं टार्गेट 38 धावा. मगाशी उल्लेख देखील झाला की कमी धावा देखील डिफेंड होऊ शकतात या वातावरणामध्ये, कारण तुम्ही टार्गेट सेट केले आणि ज्यावेळेस टीम संध्याकाळच्या सत्रामध्ये बॅटिंग करते ना त्यावेळेस तो दबाव जाणवत असतो. भरत सेकंड लास्ट ओव्हर मध्ये. वेगवान बॉल. खोलवर टप्प्याचा बॉल ग्लान्स केलाय. लॉंग ऑनच्या दिशेने एक सिंगलच इथून मिळेल. दुसरीचा प्रयत्न सुरू झालेला, परंतु आता दुसरीचा प्रयत्न आणि एकच धाव मिळते. धावफलकावरती धावफलक जाऊन पोहोचलाय 18 या आकड्यावरती. अजूनही 20 ची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. 10 बॉल 20. मॅच आता बनू लागली आहे बीडी टीमच्या बाजूने. 10 चेंडू 20 धावा. सुरुवातीच्या काही बॉलवरती मिसफील्ड जरूर झाली भरत कडून, परंतु आता भरत देखील चांगली कामगिरी करतोय. ज्या पद्धतीने हार्दिकने षटक टाकलं तशीच कामगिरी होती भरत कडून देखील या सामन्यामध्ये. 10 चेंडू 20 धावा. महत्वाचे 2 गडी बाद झाले त्या टीमचे. चांगला बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. सोपी झेल हार्दिकच्या हातामध्ये आणि मोठी विकेट मिळतीये. फलंदाज बाद होतोय. गौतम बाद झाला. आता 9 चेंडू आणि 20 ची गरज. कुठे सामना होता आता कुठे आलाय. जर संदीप आणि हर्ष हे 2 फलंदाज जर राहिले असते ना तर एक चित्र वेगळं दिसलं असतं, कारण आज दोघांनी सामने जिंकून दिलेत. थोडस मिडल ऑर्डर मध्ये आता परीक्षा या सामन्यामध्ये होत असताना. बॅटिंग साठी गेलाय
कृष्णा कृष्णा गेलाय. 9 चेंडू 21 ची गरज, 20 ची गरज. 18 धावा धाफलकावरती, 9 चेंडू 20 हे समीकरण. बरंच चांगली गोलंदाजी करतो या सामन्यामध्ये. फुलटॉस बॉल पॉइंटला, फिल्डर आहे रितेश, चुकी नाहीये आणि फलंदाज आणखी एक होतोय ते बाद. मॅच मध्ये वापसी केली आहे ती बीडवाडी टीमने. हे सगळे खेळाडू आपल्याला एकाच जर्सी मध्ये दिसत, ब्ल्यू कलरच्या. चांगली टीम बांधणी केली आहे रितेशने. रितेशच्या नेतृत्वाखाली चांगली टीम करण्यात आली आहे. प्रकाश असेल, रितेश असेल, माधव असेल, सगळेच जण अनुभवी खेळाडू आहेत. गोलंदाजी देखील चांगली केली हार्दिकने. आता भरत देखील चांगली गोलंदाजी करतोय. ऑन हॅट्रिक आहे तो भरत. स्वप्नील गेला बॅटिंग करण्यासाठी. आता 8 चेंडू 20 ची गरज. 8 चेंडू 20 हे समीकरण या मॅच मध्ये सामना जिंकण्यासाठी. बीडचा संघ जिंकेल का, वाडीचा संघ जिंकेल का, याकडे आता सगळ्यांच्याच नजरा असतील. पहिल्या मॅच मध्ये त्यांनी प्रफुल्ल बीडला बाहेर काढलं. दुसऱ्या मॅच मध्ये देखील त्यांनी आपण बघितलं तर रत्नदीप 11 ला बाहेर काढलं. इथे हाफ ट्रॅकर बॉल ऑन साइडला आणि इथे विकेट हॅट्रिक. या मॅचची, या स्पर्धेची पहिली विकेट हॅट्रिक घेतोय भरत. फलंदाज बाद. काय गोलंदाजी केली बीड संघाने या सामन्यामध्ये. आता 7 बॉल आणि 20 धावसंख्येची गरज. 7 बॉल 20, 5 चेंडूचा खेळ संपलाय. 2च धावा त्याने खर्च केल्यात. 1च धाव खर्च केली आणि 3 विकेट्स, लगातार 3 विकेट्स या सामन्यामध्ये. वापसी करणारा हे षटक राहिलंय ते भरतचं. काय गोलंदाजी भरतने केली आहे. जरी मलिंगाला मार पडला तरी हार्दिक आणि भरतने या सामन्यामध्ये कमबॅक करून दिला. आता कस लागेल प्रशांतचा या सामन्यामध्ये. धाफलकावरती धावा जाऊन पोहोचल्यात त्या. एकूण 18 धावा, अजूनही 20 ची गरज आहे. 7 चेंडू 20 धावा. हा मोठा फटका मारावा लागेल एजेला. या टीमचा कॅप्टन एजे मोठा फटका मारेल का या सामन्यामध्ये. जे अंतर मोठं वाटतं ते कमी करेल का, याकडे सगळ्यांचं लक्ष असेल आता. भरत शेवटचा बॉल बाहेरची कडा. तिथे हाय फिल्डर आणि फक्त सिंगल. दुसरीचा प्रयत्न, दुसरी नव्हतीच जणू आणि ते रनआउटच्या स्वरूपात फलंदाज होते बाद. 1च धाव मिळेल. 6 चेंडू आणि 19 ची गरज आहे सामना जिंकण्यासाठी बीडवाडी टीमला. दिनेशाला बॅटिंग करण्यासाठी. 6 चेंडू 19 धावसंख्येची गरज. प्रशांतकडे षटक देण्यात आलंय. प्रशांतला इतकंच करायचं की ऑफस्टिकच्या बाहेर चेंडू टाकून जास्तीत जास्त चेंडू निर्धाव या मॅच मध्ये टाकायचे. हेच कानमंत्र देत असताना रितेश आपल्या गोलंदाजीच्या सहकार्याला. भरतने चांगली कामगिरी केली. विकेट हॅट्रिक त्यांनी मिळवली. फक्त धावा खर्च केल्या त्या 2. त्यानंतर हार्दिकने देखील चांगली कामगिरी केली या मॅच मध्ये. अडतीचं टार्गेट आता मोठं वाटू लागलंय. 6 चेंडू जिंकण्यासाठी 19 धावसंख्येची गरज. प्रशांत आला बॉलिंग करण्यासाठी शेवटचं षटक घेऊन या टीमचा. खोलात टाकलेला बॉल एक्स्ट्रा कव्हरला. तिथे आहे किरण पवार आणि इथे मिसफिल्ड. नशिबाचा चौकार मिळतोय या मॅच मध्ये. आता मोमेंटम शिफ्ट व्हायला वेळ लागणार नाही. आता चेंडू बाकी ते 5 आणि गरज असेल 15 धावसंख्येची. 5 चेंडू 15 धावा. या धावा देखील बनवू शकते ही संघ, कारण मोठमोठे संघ या टीमला घाबरत आहेत. स्टेशन ठाकूरवाडीचा संघ आज चांगला परफॉर्मन्स या टीमचा राहिलाय शेवटच्या मॅच मध्ये. 5 चेंडू 15 ची गरज. मॅच जिंकेल का संघ, याकडे आता सगळ्यांच्या नजर असतील. प्रशांतच्या विरोधात पहिल्याच बॉलवरती आक्रमण झालंय. हा ट्रॅकेट बॉल लॉंग ऑफला. फिल्डर तिथे आहे आणि सोपी झेल दिली आहे आणि फलंदाज आणखी एक बाद.
4 चेंडू आणि 15 धावसंख्येची गरज आहे. नरेश गेलाय, एक अनुभवी खेळाडू या टीमचा. जर कडक फटका आला असता तर षटकारच गेला असता, परंतु कडक फटकाच नव्हता. सोपा झेल देऊन बसला लॉंग ऑफला. 4 चेंडू आणि 15 धावसंख्येची गरज. 4 चेंडू 15 धावसंख्येची गरज हा सामना जिंकण्यासाठी बीडवाडी टीमला. 4 चेंडू मध्ये 15 वाचवायचे आहेत. आज भरपूर बीडचे संघ होते, त्यामधला हा संघ पुढे आला आणि ते मॅच मध्ये काय परफॉर्मन्स या टीमने केलाय. चांगली गोलंदाजी होत असताना प्रशांत कडून मागच्या मॅच मध्ये 4 विकेट्स त्याने घेतल्यात. इथे मात्र काय घडतंय, पाठीमागच्या दिशेने हार्दिकने चांगली फिल्डिंग केली आहे. चांगली फिल्डिंग होत असताना आणखी एक चांगला बॉल. आता समीकरण बदलतंय. शेवटचे 3 चेंडू आणि 14 धावसंख्येची गरज. 3 चेंडू 14. एखादा मोठा फटका आला तर मजा येईल या सामन्यामध्ये. संदीपला देखील माहिती आहे, काल कर्जत प्रीमियर लीगला अशीच काहीशी मॅच 2 षटकार आले होते. और पिच बॉल आणि ते चांगला बॉल बघायला मिळतोय. आणखी एक चांगला बॉल. दोन चेंडू आणि 14 धावसंख्येची गरज. 2 चेंडू 14 धावा. ऑलमोस्ट हा सामना आता जिंकला बीड संघाने. या वातावरणाचा फायदा उठवलाय. चांगला बॉल, चांगला बॉल, चांगला बॉल आणि ऑलमोस्ट टॉप 4 मध्ये प्रवेश केलाय बीड संघाने या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ट्रॉफी मध्ये. माधवचा मुलगा बघा, सगळी तयारी करून आलेला. असं वाटलं त्याला आज खेळण्यासाठी मिळेल, परंतु तो हसतो. आता माधव पण बघतो तिकडे तिकडे. मला सांगते का मला घेतला असता तर आणखी लवकर जिंकला असतो. शेवटचा बॉल प्रशांतचा आणि इथे मात्र मॅच जिंकली आहे बीड संघाने आणि केलाय टॉप 4 मध्ये प्रवेश. हार्दिक अभिनंदन बीड संघ. आणि या सामन्याचा सामनावीर भरत. 4 विकेट्स त्याने घेतले. मी आमचे नाना यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभास्ते हे पारितोषिक द्यावं मॅन ऑफ द मॅच भरतला. खूप हार्दिक